नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलबाजारमध्ये आपल्याला ग्राहकांची संख्या थोडीशी कमी पाहायला मिळते, तरी देखील झेंडूच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। काल भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे झेंडूची आवक बाजारामध्ये कमी झालेली पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये मोठी तेजी आज झेंडूसाठी झालेली पाहायला मिळते। तर चला तर पाहू की बाजारामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते, कोणत्या फुलांचे दर वाढलेले त्याचबरोबर कमी झालेले पाहायला मिळतात। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल। आज फुलांची मोठ्या प्रमाणावरती आवक घटलेली पाहायला मिळते, तर काल भरपूर ठिकाणी पावसामुळे फुलांची आवक जी आहे ती कमी झाली पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर हलक्या झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापासून हलक्या झेंडूसाठी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला झेंडूच्या दरामध्ये आज मोठा बदल पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये आज मोठी तेजी झेंडूसाठी झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीची क्वालिटीनुसार आपल्याला 80 ते 100 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटी पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरा पाहायला मिळते, तर आवक थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते। गुलाबाच्या बंचसाठी दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते, तर साधारणतः 100 ते 150 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या डच गुलाबासाठी दर पाहायला मिळते। तर एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। तर दरामध्ये मोठी तेजी आज गुलाबासाठी झालेली पाहायला मिळते। ब्ल्यू डीजी तसेच पिंक डीजीची क्वालिटी पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते, तर दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 30 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या ब्ल्यू डीजी तसेच पिंक डीजीसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये घसरण होत असताना पाहायला मिळते। पासलीची क्वालिटी पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात। तर आज दरामध्ये थोडीशी घसरण पासलीसाठी झालेली पाहायला मिळते। आवक मर्यादित आहे, परंतु ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी पाहायला मिळते। तर साधारणतः दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। तर गुलछडीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 150 रुपयापासून ते जास्ती असतं 250 ते 280 रुपयापर्यंत दर पाहायला मिळू शकतं, कारण आवक भरपूर आहे, त्याचबरोबर ग्राहकांची संख्या थोडीशी कमी पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात।